नमस्कार. नमस्कार. भान सोबानमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे बुलिंग. म्हणजे मराठीत असं एक्झॅक्ट शब्द नाही आहे, पण बघायला गेलं तर गुंडगिरी म्हणतात त्याला. तर आता हे गुंडगिरी वगैरे आपण बघूच या, पण तोपर्यंत आधी आज कोण आलंय आपल्याबरोबर? ही आहे सुमेधा. हॅलो. नमस्कार. सुमेधा काउन्सिलर आहे. बरीच वर्ष काउन्सिलर आहे, म्हणजे कधीच सुरुवात केलेली आहे तिने. आणि मग सोशॉलॉजी पण केलेलं आहे आणि सायकोलॉजी करते, MA इन सायकोलॉजी. सो ना एवढा गाढ त्याचा पाया असताना काही गोष्टी आपल्याला समजायला सोप्या जातात, तर त्या बघूया आपण. तर हे बुलिंग याला कसं म्हणजे म्हणूया की त्याच्यामागे पॉवर दाखवणे असं काही फील आहे का, की मी दुसऱ्यांना बुली करणार का, तर मला वाटतंय की मला तिचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे. इंडियड पॉवर प्लेच आहे. हम्म. किंवा मला असं वाटतं की ज्या गोष्टी ज्या सर्कलमध्ये झाल्या पाहिजेत तिथे होत नाहीत, खूप बघितल्या जातात त्यावेळेला बुलिंग वरती येऊ शकतं. जी लोक बुली होतात ती पण अशाच घरातून येतात जिथे त्यांना अ, याची आधी सवय असते, अगदीच सवय असते असं म्हणूयात. किंवा घरामध्ये नार्सिसिस्टिक व्यक्ती असतात, त्यामुळे त्यांना बळी पडायची सवय असते. ज्या लोकांची बाउंड्री खूप स्ट्रॉंग असते त्यांना असं वाढवलं जातं की सेट बाउंड्री फॉर युअर सेल्फ अँड बी व्हेरी प्राऊड अबाउट इट, की मला असं ट्रीट करा. हो, म्हणजे एक कुंपण बांधायचं आणि त्याच्यात आपण आपल्यासाठी आहोत उभे असं असं आपण वागायचं, बरोबर. ज्या कारणाने आपल्याला उगीच जाता जाता लोक टप्पल मारून जात नाहीत. आणि त्याच्यासाठी खूप प्राईड घ्या, कारण ते प्राईड तेव्हा तिथेच येतं ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की यू डिझर्व इट. हो ना. म्हणजे एक आपण स्वाभिमान असं नाही म्हणणार, पण स्वतःलाच स्वतः एक शाबासकी देऊया, बरोबर. ज्या कारणाने आहे ना आपण उगीच जाता येता असं डोरमॅट असते ना, तसं तसं फील नाही येणार. तर एक गोष्ट लक्षात आली. मी अशीच बसमधनं चालले होते आणि त्याच्यामध्ये बरीच आई आणि मुलं असे शाळेमध्ये चालले होते. बरोबर. म्हणजे दर एक विद्यार्थ्याच्या मागे त्याची आई होतीच. ओके. आणि बघितलं असं की एक मुलगा त्याची आई, एक मुलगी तिची आई असे बसले होते. आणि एक तो मुलगा आहे ना, त्याला अचानक असं वाटलं की आपण काहीतरी ह्या मुलीला दाखवूया. तर त्याने असं काहीतरी केलं. असं करून मला तू अजिबात आवडत नाहीस असं म्हणून तो उठून गेला. आता त्या मुलीच्या आईला असं वाटलं की बापरे, माझ्या मुलीला काय वाटेल. पण मुलीचा चेहरा हा असं करून ती आपली बाहेरच बघत होती, पण आईचा चेहरा मात्र एवढा पडला. म्हणजे असं मला वाटलं की आईला जास्ती दुःख झालंय की माझी सुंदर मुली ही, आणि तिला असं जग कसं नावं ठेवू शकतं. असं होऊ शकतं की सध्या म्हणजे ट्रेंड नाही पण काही प्रमाणात ट्रेंड म्हणता येईल, जे जेंटल पेरेंटिंग चालू आहे ना, अँटी बुलिंग. कारण एक काळ होता, म्हणजे माझ्या आईच्या काळचा किंवा त्याच्या आधीचा पण, व्यवस्थित मारामारी केल्या जायच्या घरामध्ये, बदडून काढलं जायचं. अगेन अ पार्ट ऑफ म्हणजे ते कल्चरल बुलिंग. त्याच्या अगोदरचा किंवा असं म्हणता येणार नाही त्याच्या अगोदरचा, आता पण सोसायटीमध्ये आहे, कोणत्या सोशो इकॉनॉमिकल क्लासमधून येतात त्याच्यावर ते डिपेंडंट आहे. आणि नॉट नेसेसरी फक्त ते कुठे होऊ शकतं. डोमेस्टिक व्हायलन्स इज बुलिंग. तर अगेन हे जे जेंटल पेरेंटिंग सध्या लोक खूप आनंदाने स्वीकारतात, त्यामध्ये त्या आईला वाटलं असू शकेल की मी त्या माझ्या मुलाला जराही गोष्ट नेगेटिव्ह जाऊ नाही देत. हाऊ कम दिस अनादर चाइल्ड ट्राईज टू, तर तिथे तिचं ते आई पण बाहेर आलं असू शकतं. पण इट्स पार्ट ऑफ सोसायटी, पार्ट ऑफ लाईफ. यू कॅनॉट कंट्रोल अदर्स रिॲक्शन, ॲक्शन्स. हो, यू कॅनॉट इव्हन कॉमेंट ऑन अदर्स से, कारण ते त्यांचं आहे. बरोबर. आणि आपल्यालाच बघायला पाहिजे आपण किती त्याला फेस करू शकतो. सो अशा वेळेला म्हणजे तिने ऍक्सेप्ट करायला पाहिजे आईनी. आई म्हणून ती करूही शकते, तिला नसेल करायचं तर नकोही करू शकायला चालणार आहे. त्या मुलीने छान केलं. हो ना. तिने अंगाला लागू नाही दिलं. सो
हे बऱ्याचदा हे खूप ठिकाणी होतं की मुलं सॉर्टेड असतात, हम्म. त्यांना काय हो. हवंय. आणि जेवढ्या लवकर सॉर्टेड होतील तेवढं त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, बरोबर. की आपण निगेटिव्ह विचार कशाला करतोय, त्याच्यात रडत कशाला बसतोय, हम्म. त्यातनं मार्ग म्हणजे अर्थ किंवा गैरसमजूत हम्म. कशाला करतोय, बरोबर. त्याच्यापेक्षा फेस करून टाकू, ठीक आहे जाऊ दे, है ना, असं होऊच शकतं ना. किंवा ती स्ट्रेंथ मुलांकडे असते की हम्म. मला केलं तर मी करीन. हो. म्हणजे हा खूप पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट नाहीये त्याचा की अम, कोणीतरी काहीतरी केलं म्हणून मी काहीतरी केलं, कारण यांनी वाढतात गोष्टी. हो. पण मुलं आर स्मार्ट, ते हम्म. त्यांच्या त्यांच्या वेजनी दे फाइंड देअर वेज. हम्म. आणि त्या आईचं मला वाटतं तिथून आलं असेल की ती कधीतरी बुली झाली असणार आहे, हम्म. मुलींची बळी पडली असणार आहे. त्यातून तिने ठरवलंय की हाऊ एम आय गोइंग टू मेक इट बेटर. हम्म. त्याच्यातून तिचं डिसिजन असेल की माझ्या मुलापर्यंत मी काय जाऊ द्यायचं. हम्म. आणि जेव्हा सोसायटीमधून एक दुसरं मूल आलं, त्यांनी काहीतरी बदलवलं, त्यावेळेला ती भेदरली हो. की हे काय झालं. हो. तर असं कधी तुझ्या लहानपणी झालंय? माझी आई नाही भेदरली. मी भेदरले. बरं. अं, हो. आय म्हणजे गुड दॅट यू invited me for this podcast. I'm that good example who went through bullying, came out bullying, आणि came out stronger. हम्म. 3 शाळा बदलल्या मी. हो. तर आधीची शाळा होती तिथे आय वॉज ते म्हणजे छोट्या गटापासून सगळं, जिथे मुलं एकदम प्युअर असतात तिथून पासून. म्हणजे मुलं असतातच प्युअर हो. इनिशियली, हो. पण कधीतरी असं होतं की घरातल्या इन्फ्लुएन्स खाली ती येतात. आणि कधीतरी मोठी लोक विसरतात आपण घरातून काय शिकवतोय, किंवा गॉसिप इतकं ओपनली चालू असतं की हो. मुलांपर्यंत काय जात ते राहतं. लक्षातच राहत नाही. हा, मग मधल्या शाळेमध्ये माझ्या पहिल्या शाळेत अजिबात नाही झालं. म्हणता येईल की आय वॉज द पर्सन इन पॉवर, कारण मला ते लिडरशिप आय हॅड टेस्टेड बॅक देन. त्याच्यामुळे आत्ताचं माझं गोल आहे की सुमेधा कोणती शोधायची 6 वर्षाची. सो ते झालं. नंतरची माझी मध्ये 2 वर्षाची शाळा होती पुण्यात आल्या मी दुसऱ्या ठिकाणी होते. त्या शाळेमध्ये पण नाही झालं, कारण ते आधीच्या लिडरशिपचा हात पकडला होता. नंतर मात्र 5वी नंतर मी वेगळ्या शाळेत गेले, जिथे खूप मुलांना तुम्ही मोठं व्हा, तुम्हाला हवं तसं वागा, अनुभवातून मुलांना शिकू देत, असं झालं. आणि त्या शाळेमध्ये मी प्रचंड बुली झाले. मी होऊ दिलं ते ऑपरेशन म्हणता येईल त्याला आपल्यावर होणारं. इतक्या म्हणजे मध्ये 2दा शाळा बदलल्या मी, खूप सगळ्या गोष्टींमधून जात होते, फॅमिलीमधल्या चेंजेसमधल्या, घरं बदलली होती, माझे आई बाबा वेगळे झाले होते त्या काळामध्ये. तर त्या सगळ्या गोष्टीला डिफीट होऊन, म्हणजे तिथे मी कमी पडून, किंवा कमी नाही म्हणता येईल, आय वॉज जस्ट नॉट इन द फेस टू फेस दिस चॅलेंज पण नाही, फेस चॅलेंज थोडं पुढे जाऊन होईल. हा, कारण फेसच करायला दमलीये मी. हा, तर त्यावेळेला मी झाले. आणि इव्हेंच्युअली 10वी नंतर जेव्हा शाळा सुटली तेव्हा आय रिअलाइज की हे एवढंच जग नाहीये, एवढंच जग नाहीये. आणि देन अगेन इट वॉज गुड लाईफ, गुड कॉलेज. सो बुली होणं, हा, मग त्याच्यानंतर 11वी 12वी केला मी. त्याच्याबरोबर डिझायनिंगचे पण कोर्सेस करत होते माझे, सर्टिफिकेशन. तिथे मला भारतभरातली लोक भेटली. हा, तिथे बुलिंग परत सुरू झालं. तिथे 2-3 प्रकारांनी बुलिंग होतं, की ती लोक येऊन बुली करायची जी महाराष्ट्राच्या बाहेरची होती. महाराष्ट्रामधल्या लोकांना असं झालं की तुम्ही इकडे आलात आणि इथे येऊन करताय, ते वेगळ्या प्रकारचं होतं. मग त्यांच्याकडून यायचं ते वेगळं. सो इट इज पार्ट ऑफ लाईफ. आत्ता मी रिसेंटली माझ्या शाळेतल्याच मित्राच्या आईला भेटले. आणि माझं शाळेतल्या लोकांशी फार कनेक्शन नव्हतं. अगदीच मोजकी हातावरची लोक आहेत त्यांच्याशी मी कनेक्टेड आहे. तर तिला मी भेटले, काहीतरी शिकायला, रेसिपी शिकायला गेले होते मी तिच्याकडे. छान आहे म्हटलं, तर ती म्हणाली ये शिकवते. तर ती मला कनेक्शन मध्ये अजून कोणाच्या काय, तर तिला मी सांगितलं मला नाही आवडलं की जे काय आहे, आणि शाळेची आठवण नाही आवडत ही बुली झाल्याची. खूप कमी वाटतं ना स्वतःबद्दल. तर मग तेव्हा आमचं बोलणं झालं, तर ती म्हणाली सुमेधा सगळीकडे होतं.
वर्क पण प्लेसला खरंय. पण होतं. हो, हो. म्हणजे ते तर खूप पुढे जाऊन होतं, हं. पण त्या मोठ्या वयातही होतं. हो. आणि मला याची सवय नाही कारण मी बिझनेसमध्ये पडले. हं. सो पॉवर ऑफ अथॉरिटी मीच तिथे हो. ना, खरंय. इन हं. बिझनेस म्हणून, तर हं. तिथे मला याचा अनुभव नाही आला. पण हो. हा जॉबमध्ये पण येतो खूप येतो. लोकांना. कारण बघ ना, जे फॉरेनला जातात, तिथे सुद्धा त्यांना फील होतच असतं. खूप मोठ्या प्रमाणात, डिस्क्रिमिनेशन खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे बुलिंगच आहे ते. हं. आणि हे असं बोलता बोलता मला पॅन्डेमिक आठवलं. हं, हं. आणि पॅन्डेमिकला काय नाव द्यायचं आपण? ते बुलिंग आहे का नाही? केवढ्या मोठ्या प्रकारचं बापरे! नेशन वाईड. नेशन वाईड सगळं जग, अख्खं जगच तेव्हा भांबावून गेलं, की काय चाललंय, त्याचं अंत कधी होणार आहे? म्हणजे कशाची उत्तरं मिळत नव्हती. तुला एक कळालं, काय गं? पॅन्डेमिकला कोण बळी नाही पडलं? फार्मसीवाले असतील? नाही. जेव्हा आपण जगाचा विचार करतो त्याला, हा फार्मसी कधी म्हणते तू? कारण दे आर इन द पॉवर ऑफ, हं. म्हणजे दे आर द अथॉरिटी ना. हं. अ, ते सोडूनही जगामधले काही लोक असे बळी नाही पडले जे जगापासून खूप दूर राहतात. हो. या. आदिवासी. किंवा आफ्रिकेमध्ये हा. तिथे पण नाही टच झालं. हा, की जिथे हं. खरंच तरी सुद्धा आफ्रिका खूप मोठा आहे, हं. खूप देश आहेत. आणि तिथे खूप असे लोक, गट आहेत जिथे जे जगापर्यंत पोचले ते जगापर्यंत नाही पोचले. हं. पण भारतातल्या पुण्याच्या बाजूच्या 40 एक किलोमीटरच्या ज्या हं. जागा आहेत जिथे आदिवासी राहतात, पुणे मुंबई रोड पासून हं. आतून कुठे आत. गेलं की हां. त्यांना नाही झालं इश्यू. हां. सी. खरंच आहे. हा. म्हणजे आपण जेव्हा इतके शहरीकरणामध्ये गुंतलोय, हा. तेव्हा आपल्याला आपलं इम्युनिटी कमी झाली आहे. मला वाटतं आली हं. की पॉवर प्ले येतो. हो. पॉवर प्ले आलं की बुलिंग होतं. हं. आणि कुठल्याही अभ्यासाशिवाय की याला कुठलं तरी कुठली तर म्हणजे कुठली तरी फॅक्ट जोडणं, कुठला तरी रिसर्च पेपर जोडण्यापेक्षा सोसायटी आली, पॉवर हं. प्ले येतो, पॉवर प्ले आला, बुली हं. होतो, पार्ट येतो. हो आणि मग ना. तुम्ही सोसायटीपासून लांब आहे, नाही झालं बुली त्यांना. हां. खूप छान. आता ती लहान बाळं असतात. हं? हम्म. आणि प्रत्येक आईला पाहिजे असतं की आपलं ऐकावं मुलांनी. तर एक असा प्रसंग की आई आणि मुलगी यांना जायचंय हम्म. कुठल्या तरी पार्टीला. आणि ती मुलगी आहे ती 2.5 वर्षाची, म्हणजे अगदीच कोवळं आहे. हम्म. तर तिला काही पॉटी करायची नाहीये आणि आईला हवंय की तिने पॉटी केल्यावर मी तिला छान फ्रॉक घालणार आहे पार्टीचा आणि तिला घेऊन जाणार आहे. बरोबर. तर ती तिला मनवायचा प्रयत्न करते. आणि हम्म. तिची बहीणही आलेलीच आहे, म्हणजे सगळेच जण जाणार आहेत. हम्म. तर ती त्या बाळाला म्हणते की ए जा ना जरा पटकन, हां जा ना, मग मी तुला बाहेर आल्यावर चॉकलेट देईन. काही नाही, धम्म. ती म्हणते नको, मी नाही जाणार. तर ती मावशी आहे ना, ती येते आणि म्हणते की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय हातात घालण्याचं. हम्म. तू जर पॉटी केलीस हम्म. तर तू बाहेर आल्यावर मी तुला हे देणार आहे. बरोबर. तर ते त्या बाळाला आवडलं. पटकन ते बाळ गेलं आणि पॉटी केलं. हम्म. केल्यावर बाहेर आल्यावर अर्थातच तिला ते मिळालं. हम्म. आता ह्याला बुलिंग म्हणायचं का काय म्हणायचं? अम, नाही, कधीतरी मुलं आपल्याला टेस्ट करतात. हं. अगदीच मनापासून करतात. ज्यावेळेला मुलांना कम्फर्ट वाटतो आपल्या बद्दल, हं. त्यावेळेला ते बघतात की तू मला किती झेलू शकते. हो, हो. तर काही प्रमाणामध्ये हे करायला लागतं हां. की कुठेतरी आपल्याला त्यांना वी बी द पेरेंट आणि वी ड्रॉ दॅट लाईन की हे चालणार आहे, हे नाही चालणार आहे. हं. कारण एकदा त्यांनी हातामध्ये घेतलं की देन यू लूज द अथॉरिटी नको म्हणूयात, पण तेवढी क्लिअर नाहीयेत कारण ती मुलं आहेत हो, लिटरली. हो. तर त्यांना माहित नाहीये की हे किती ताणायचं, किती ओढायचं, हं. कॉन्सिक्वेन्सेस माहित नाही, उशीर होणार आहे, कुठे जाणार आहे, काय मिस हो. होत आहे. त्या वेळेला काही गोष्टी करायला लागणार आहेत. पण त्याच्यामधून जर मुलांना आला ओके. तर, आणि तो सोडवला नाही गेला, तर दॅट इज प्रॉबब्ली बुलिंग. हं. की कारण ते घरामध्ये सुरू होत आहे. घर अशी जागा असली पाहिजे जिथे मुलं सिक्युअर फील करणारच हं. आहेत, हं. केलंच पाहिजे. कारण इफ नॉट हिअर वेअर. हो ना. इट बिगिन्स फ्रॉम द होम. तर ही ती कम्फर्टची जागा आहे. तर इथे जर त्यांना वाटलं की इथेही मी हं. सफर होतीये, तर ते हो. बुलिंग. हो. आणि काही प्रमाणामध्ये त्या मुलाला वाटू शकतं, अगदीच वाटू शकतं हं. की मला असंच दे ना. हो ना.
वाय यू आर पुटिंग कंडिशन्स हो की हे केलं तर हे, हो मग बुलिंग हो. म्हणजे पोट म्हणते आता नको. पाटीला हा, जायची गरज नाहीये, बरोबर आहे, आणि तरी तुम्हाला पाठवतीच आहेस तिथे. बरोबर आहे. मुलाला वाटू शकतं हो, बुलिंग. की तुझं टेन्शन माझ्यावर का देतेस. एक्झॅक्टली, अगदी. या, करेक्ट. सो ते दोन्ही वेनी काम करणार आहे. हा. एक तिसरी गोष्ट सांगू. हा. ती आहे की एका वर्गात एक मुलगी बाहेरच्या गावाहून आलेली आहे. हम्म, हं? तिचा वाढदिवस समजा उद्या आहे, हम्म, आणि दुसऱ्या एका मुलाचा पण वाढदिवस त्याच उद्या आहे. हम्म. तर त्या मुलांनी सगळ्यांना बोलवलं, फक्त ह्या मुलीलाच नाही बोलवलं. आता त्या आईला वाटलं की हे काय, फक्त आपल्या मुलीला असं नाही बोलवलं म्हणजे माझी या मुलीला परत वाईट वाटणार आहे. बरोबर. तर तिने प्रिन्सिपलना विचारलं की सगळ्यांना बोलवलंय का काही जणांना नाही बोलवलं. म्हणजे थोडक्यात ती घरी सांगणार की तुझ्यासारखेच आणखीन पण काही जणांना नाही बोलवलेलं, सो तू वाईट वाटून घेऊ नको. हम्म. पण प्रिन्सिपल सांगतात की नाही, सगळ्यांना बोलवलंय, फक्त हिला नाही, ही नवीन आहे ना, मग आता मी कसं म्हणणार वगैरे. ओके. आईच्या लक्षात येतं की ठीक आहे, आत्ताची शाळा ही झाली. हं? ती ठरवते की मी आजच बर्थडे करणार आहे, उद्याच्या आधी आज. हम्म. लगेच अरेंज करते, लगेच जवळच्यांना बोलवते, सगळे फुगे वगैरे सगळं, केक वगैरे सगळं ऑर्डर करते, आणि मोठ्या म्हणजे तसं धूमधडाक्यात म्हणायला सेलिब्रेशन. सेलिब्रेट करतात. तर त्या मुलीला खूप मजा येते. ती दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगते, काल माझा बर्थडे एवढा छान झाला ना, एक दिवस आधी. सो म्हणायला त्या आईनी हुशारीनी बुलिंग पासनं स्वतःच्या मुलीला म्हटलं तर वाचवलंय, आणि म्हटलं तर स्वतःलाही वाचवलेलं आहे. कारण तिला असं वाटलं की पुढच्या वर्षी ही त्यांच्यात सामावून जाईल, बरोबर. पण हिच्या लक्षात हा बर्थडे असा चुकीचा नकोय. बरोबर. तर काय काय करतात ना या बुलिंगसाठी, आणि कोण कोण. हे करतात, पण आता हम्म. ही म्हणजे मला एकदम हे आठवलं, माझी आई वर्किंग मम्मा होती. हम्म. शक्य नाही सगळ्या आयांना हे करणं. हो. तर हे ज्यांना होत आहे, ज्या मुलांच्या नशिबात आहे म्हणूया, त्यांना त्यांना दे आर वन लेस डिस्ट्रेस अवे. हं. हा, पण त्या वन लेस डिस्ट्रेसने आयुष्यात खूप काही मोठं होणार आहे का? येणार आहे डिस्ट्रेस परत. हो हो हो. पण तर जर ती आई तेवढी इक्विप्ड आहे हम्म. तर करू देत, त्या मुलाला जगू देत हा. तसं. पण तरी सगळ्यांनीच एकदा समजावून घेतलं असं की कधी ना कधी हे होणारच, तर किती छान. आणि त्या मुलांनी जे एकट्याने नाही बोलावलं, हम्म. त्यामध्ये मला त्याच्या आई बाबांची चूक वाटते. हो, नक्कीच. जेव्हा माहितीये एक नवीन मूल आलंय, कारण नवीन मूल येणं खूप मोठी गोष्ट आहे, ती अशी सुटत नाही. मुलं बोलणार आहेत घरी की नवीन आलंय कोणीतरी क्लासमध्ये. आता म्हणजे एवढे ऍक्टिव्ह ग्रुप्स असतात पालकांचे, शाळांचे, कळतं. ही त्या आईबाबांची जबाबदारी आहे. इथे आईबाबांची इमॅच्युरिटी दिसते की आई बाबांनी केली बुलिंगला, की वी डू नॉट प्रोएक्टिव्हली प्ले रोल इन द चाइल्ड्स लाईफ टू सेट राईट एक्झाम्पल्स. किंवा त्याला आत्तापासूनच कारण हे मूल नाही डिसाईड करत की कोणाला तरी नाही घ्यायचं, पण जेव्हा आई वडील आर नॉट केअरिंग टू इन्व्हाइट, त्याला ते इन अ वे हा मेसेज देतात की जर तुला इफ यू आर नॉट बॉदर्ड नको करू ना. हा, तर हे त्या नवीन आलेल्या आई बाबांना पण असं वाटू शकतं की वी आर नॉट इन्क्लुडेड येट. आणि हा, अजून एक मला याच्यात आठवलं, मी जेव्हा 3 शाळा बदलल्या ना, त्यावेळेला मला सुरुवातीच्या शाळेत नाही झालं, कारण मी तिथे सुरुवातीपासून गेले. इन फॅक्ट लेट अस नॉट से सुरुवातीपासून त्या कॅम्पसमध्ये मी बाळ असल्यापासून खेळत होते, कारण त्या कॅम्पसमध्ये आई शिकवत होती प्रोफेसर म्हणून, खूप मोठ्या पुढे जाऊन BEd MEd ला ती असायची. तर पण त्याच्यामुळे बाळ म्हणून मी तिथे सुरू झालं. तर इन अ वे दॅट वॉज माय कॅम्पस, दॅट वॉज माय प्ले ग्राउंड टू बिगिन विथ. व्हेरी कम्फर्टेबल. हा, प्ले ग्राउंड. तिथले सिक्युरिटी काका मला खेळतायत त्यांच्याबरोबर, मी इकडे तिकडे फिरतेय, मी कॅन्टीनला जाते. खाण्यात मला इंटरेस्ट नसायचा, त्याच्यामुळे खाल्ल्याशी रिलेटेड की कोणाबरोबर असं जाणं नाही, पण फुलं वेचतेय, पानं, दॅट वॉज माय प्ले ग्राउंड. तिथे नाही जाणवलं. पुण्यामध्ये आल्यानंतर दोन्ही शाळांमध्ये झालं. आमच्या शाळेत हे नसतं.
नाव आय एम पार्ट ऑफ दिस स्कूल. हो ना. आमच्या शाळेत हे नसतं, हम्म. आपल्या नाही. हो ना. आमच्या. सो हे हे इथून येत नाही मुलं. वाय वुड दे से आमच्या हम्म. शाळेत. हो ना. हो ना. तर हे आपलं मला मला एकदम असं हे ऐकल्यावर असं झालं की हे अजून कुठे कनेक्ट होतं हा. लग्नानंतर. अरे चा. मी असं हा. बघितलंय. आपल्या आता घरी नाही. तू आता हे आडनाव लावलेलं आहेस. मी हे आता माझ्या वयाच्या मुलींची लग्न होत आहेत. हो. सो तिथून त्यांना की अगं आपल्याकडे असं करूयात असं हम्म. नसतं किंवा हम्म. माझ्या दादाचं लग्न मोठं आहे माझ्यापेक्षा, बऱ्याच आधी झालं त्याचं लग्न. तर म्हणजे दॅट वॉज व्हेरी हॅपी लकी असं लग्न, कारण लव्ह मॅरेज होतं. ओके. तर मला म्हणजे तरी सुद्धा दिदीला मी ताईच म्हणते तिला. हा. तिला झालं असणार तिचा हो. स्ट्रगल हम्म. होता. हम्म. कारण डेफिनेटली तिच्या एका अपब्रिंगिंग मधून उठून ती दुसऱ्या अपब्रिंगिंग मध्ये येते. पण असं नाही झालं की आमच्याकडे नाही. हा. सगळे इतके सेन होते टू हा. अंडरस्टँड की Yeah. शी हॅज लेफ्ट वन हाऊस हम्म. फॉर सेक ऑफ लव्ह, हो ना. टू गिव्ह opportunity to another love, हो. to establish home, house, हो. come to another place, call it home. हम्म. तर किती तसं नाही. समजावून घेतलं. हा. तर हे नाही. आणि जेव्हा तुमची घरं अशी असतात तेव्हा तुम्ही असे घडताच. हो. पण मी असंही बघितलं की नाही आमच्याकडे नाही आहे. हम्म. आमच्याकडे हे नाही खात, असं नाही करत. खूप सगळे बिलीफ्स येतात मध्ये. बरोबर. आणि मी अशी पण घरं बघितली आहेत की नाही खात पण तिला इतक्या वर्षांची सवय आहे ना. सो तिची हम्म. आई आली की नाही तुम्ही हे करा आणि तिला तुमच्याच हातची ही रेसिपी आवडेल म्हणून तुम्ही करा, हो. कारण इथे तिला ती चव नाही मिळणार. हो. सो अशी घरं पण मी बघितली. अच्छा. समजून घेणारे. तर म्हणजे छोट्याशा गोष्टींनी ते ते जे हम्म. आमचं असतं, जेव्हा दुसरं मूल हम्म. माणूस व्यक्ती एकटं पडतं, इलिट बुलिंग म्हणता येईल त्याला. हम्म. कारण आमचं म्हणजे खूप मोठा ग्रुप असतो हो. आणि जो आपला नसतो तो तसा छोटा ग्रुप असतो किंवा खूप नवीन असतो, खूप हम्म. वल्नरेबल असतो. हम्म. मोठं बुलिंग येते. हो ना. हो ना. टाळायलाच पाहिजे. आय नो. खूप खूप विचार करून टाळायला पाहिजे. खरंय खरंय. तर आज आम्ही इथेच थांबतो. अजून आपल्याला बघायचंय बुलिंगच कुठे जातंय वगैरे वगैरे. आणि आम्हाला तुमच्या शंका, प्रश्न, आवड, लाईक, सबस्क्राईब सगळं सगळं आवडेल. तर आपण आता इथेच थांबूया. नमस्कार.